नमस्कार. मी प्राध्यापक शीतल परके, प्राध्यापक संभाजीराव कदम महाविद्यालय देऊर. आज आपण BCom पार्ट 1 सेमिस्टर 2 मधील अकाउंटन्सी पेपर 2 या विषयामधील दुसरा टॉपिक सुरू केलेला आहे. आपल्या दुसऱ्या टॉपिकचं नाव आहे सिंगल एंट्री. तर आपण सुरुवातीला प्रॉब्लेम रीड करून घेऊया. या पुस्तकामधील प्रॉब्लेम नंबर 3 आपण सोडवणार आहोत. मिस्टर थॉमस डज नॉट मेंटेन हिज बुक ऑन डबल एंट्री सिस्टीम. फ्रॉम द फॉलोइंग प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2017. या ठिकाणी आपल्याला बॅलन्स शीट दिलेला आहे. या कॉलममध्ये ज्या अमाऊंट दिलेल्या आहेत त्या क्लोजिंग इयरच्या अमाऊंट आहेत आणि या कॉलममधील अमाऊंट या ओपनिंग इयरच्या अमाऊंट दिलेल्या आहेत. त्यांनी स्टॉकची अमाऊंट दिलेली आहे 19,800 आणि ओपनिंग इयरची अमाऊंट आहे 1,13,200. क्रेडिटर्सची, डेटर्सची, प्रीमायसेस, फर्निचर अँड एअर कंडिशनर अशा या ज्या ॲसेट आहेत, ॲसेट आणि लायबिलिटीज आहेत, या सगळ्यांच्या ओपनिंगच्या अमाऊंट आणि क्लोजिंगच्या अमाऊंट अशा प्रकारे या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्यानंतर त्यांनी ॲडजस्टमेंट दिलेली आहे. पहा, क्रेडिटर्स ॲज ॲट 31 मार्च 2016 इन्क्लूड ₹15,000 फॉर परचेस ऑफ एअर कंडिशनर. आता या ठिकाणी क्रेडिटर्स जे आहेत त्यांनी 31 मार्च 2016 म्हणजे क्लोजिंग इयरला मागच्या वर्षी त्यांनी एअर कंडिशनरसाठी ₹15,000 खर्च केलेले आहेत, जे त्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत. पहा, इथे आपल्याला दिलेले आहेत. त्याच्यामुळे आपण ही ॲडजस्टमेंट इथे इन्क्लूड करणार आहोत. ठीक आहे. प्रॉब्लेम सोडवताना आपण या गोष्टीकडे लक्ष देऊया. त्यांची ही दुसरी अट जी आहे ती आपण पाहिलेली आहे. तिसरी ॲडजस्टमेंट दिलेली आहे कॅश ट्रान्झॅक्शन्स. कॅश ट्रान्झॅक्शन्समध्ये त्यांनी आपल्याला या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. कॅश ॲट 1 एप्रिल 2016 हा ओपनिंगचा बॅलन्स आहे. आपल्याला सर्वांना माहीत आहे 1 एप्रिल हा ओपनिंग इयर असतं आणि 31 मार्च हे क्लोजिंग इयरची डेट असते. त्यानंतर कलेक्शन फ्रॉम कस्टमर्सची अमाऊंट दिलेली आहे. पेमेंट टू क्रेडिटर्सची अमाऊंट दिलेली आहे. रेंट, रेट्स अँड टॅक्सेसची अमाऊंट दिलेली आहे. सॅलरीज दिलेल्या आहेत. सन्ड्री एक्सपेन्सेस दिलेले आहेत. सन्ड्री इन्कम दिलेले आहेत. ड्रॉइंग्स बाय थॉमस दिलेले आहेत. म्हणजे थॉमसने त्याच्या कॅपिटलमधून किती रुपये काढलेले आहेत, 30,000 रुपये काढलेले आहेत, तर ते आपल्याला इथे कॅपिटलमधून लेस करायचे आहेत. ते आपण बॅलन्स शीट तयार करताना पाहूया. लोन फ्रॉम मिसेस फर्नांडिस. लोन घेतलेलं आहे 23,000 रुपयांचं. कॅपिटल इंट्रोड्यूस झालेले आहेत 12,000 रुपयांचे. कॅश सेल्स दिलेले आहेत 11,500. कॅश परचेस दिलेले आहेत 15,000. पेड टू क्रेडिटर्स फॉर एअर कंडिशनर 15,000 रुपये दिलेले आहेत. आणि शेवटची ॲडजस्टमेंट दिलेली आहे बॅड डेब्ट्स रिटर्न ऑफ ₹1,200. आता या प्रॉब्लेममध्ये आपल्याला कॅश सेल्स आणि कॅश परचेसची अमाऊंट दिलेली आहे आणि या ठिकाणी आपल्याला क्रेडिट सेल्स आणि क्रेडिट परचेसची अमाऊंट फाइंड आउट करायची आहे. त्यासाठी आपल्याला अशा प्रकारे टोटल क्रेडिटर्स अकाउंट आणि टोटल डेटर्स अकाउंट तयार करायचं आहे. ते कशा पद्धतीने तयार करायचं आहे ते आपण आता पाहणारच आहोत. आता सध्या या प्रॉब्लेममध्ये आपल्याला कॅपिटलची अमाऊंट दिलेली नाही आहे. कॅपिटलची अमाऊंट आपल्याला काढावयाची आहे आणि ते अमाऊंट काढण्यासाठी आपल्याला स्टेटमेंट ऑफ अफेअरचं बॅलन्स शीट अशा प्रकारे क्लोजिंग इयरचं तयार करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये जो फरक येतो तो आहे आपला कॅपिटल. मग आता आपण प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूया. सुरुवातीला प्रॉब्लेममध्ये आपल्याला ज्या अमाऊंट दिलेल्या नाही आहेत त्या अमाऊंट आपण काढून घेणार आहोत. कॅपिटल काढण्यासाठी आपल्याला बॅलन्स शीट म्हणजे स्टेटमेंट ऑफ अफेअरचा वापर करावा लागणार आहे. यामध्ये आपण क्लोजिंग इयरचे पोस्टिंग करून घेणार आहोत. स्टॉक 19,800. त्यानंतर डेटर्स 1,18,000. त्यानंतरचं पोस्टिंग आहे प्रीमायसेस. प्रॉब्लेम रीड करताना आपण या सगळे पोस्टिंग पाहिलेले आहेत. प्रीमायसेस अमाऊंट आहे 90,000. या सगळ्या अमाऊंट आपण क्लोजिंग इयरच्या घेत आहोत.
फर्निचर अमाऊंट आहे 11,000. त्यानंतर एअर कंडिशनर अमाऊंट आहे 15,000. आणि कॅश जे आपल्याला कॅश ट्रान्झॅक्शन्समध्ये दिलेले आहेत, कॅश 1 एप्रिल 2016 15,000. बॅलन्स शीटमध्ये एवढेच पोस्टिंग आहेत ॲसेट साईडला. आता आपण लायबिलिटी साईडचं पोस्टिंग करून घेऊया. लायबिलिटी साईडमध्ये क्रेडिटर्स दिलेले आहेत. त्याचं क्लोजिंग स्टॉकचा बॅलन्स आहे 16,000. आणि क्रेडिटर्स फॉर एअर कंडिशनरची अमाऊंट दिलेली आहे 15,000. कॅश ट्रान्झॅक्शन्समध्ये हे क्रेडिटर्सची अमाऊंट दिलेली आहे. क्रेडिटर्स हे नेहमी बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडलाच येतात. त्यामुळे क्रेडिटर्सनी जे काही खरेदी केलेली आहे किंवा विक्री केलेली आहे ते पोस्टिंग आपण लायबिलिटी साईडला घेतो. बॅलन्स शीटच्या ॲसेट आणि लायबिलिटी साईडला एवढंच पोस्टिंग आहे. आता आपण बॅलन्सिंग फिगर काढून घेऊया. दोन्ही बाजूची टोटल करूया. ॲसेट साईडची टोटल जास्त येत आहे 2,68,800. आणि तेच टोटल आपण लायबिलिटी साईडला सुद्धा लिहून घेणार आहोत. आता आपला फरक जो येईल त्याला आपण हेडिंग देणार आहोत कॅपिटल, म्हणजेच बॅलन्सिंग फिगर. $2,37,800 ही आपली कॅपिटलची अमाऊंट आलेली आहे. ही अमाऊंट आपण आपल्या फायनल बॅलन्स शीटमध्ये यूज करणार आहोत. आता आपण आपलं बॅलन्स शीटमध्ये पोस्टिंग करून घेऊया. हे बॅलन्स शीट 31 मार्च 2016चं आहे. आता आपण 31 मार्च 2017चं बॅलन्स शीट घेणार आहोत. त्यामध्ये सगळ्या अमाऊंट ज्या आहेत त्या ओपनिंग इयरच्या अमाऊंट आपण यूज करणार आहोत. मिस्टर थॉमस बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2017. यामध्ये आपण ॲसेट साईडला सगळ्या ॲसेट पोस्ट करून घेऊयात. स्टॉक ओपनिंग इयरची अमाऊंट आहे 1,13,200. त्यानंतर डेटर्सची ओपनिंग इयरची अमाऊंट आहे 1,25,000. त्यानंतर प्रिमायसेस दिलेले आहेत. ओपनिंग इयरची अमाऊंट आहे 90,000. फर्निचर दिलेले आहेत. अमाऊंट आहे 11,500. त्यानंतर एअर कंडिशनर दिलेले आहेत. अमाऊंट आहे 15,000. एअर कंडिशनरची ओपनिंगची आणि क्लोजिंगची दोन्हीही अमाऊंट 15,000च आहे. गोंधळ करून घ्यायचा नाही आहे. ॲसेट साईड आपण पूर्णपणे करून घेतलेले आहेत. आता आपण लायबिलिटी साईडचं पोस्टिंग करून घेऊया. लायबिलिटी साईडमध्ये क्रेडिटर्स दिलेले आहेत. त्याची ओपनिंगची अमाऊंट आहे 14,500. आणि त्यानंतर लोन जे आपण लायबिलिटी साईडला पोस्ट करतो त्याचबरोबर बँक ओव्हरड्राफ्ट लोन जे घेतलेलं आहे आपण, लोन फ्रॉम मिसेस फर्नांडिस, लोन फ्रॉम मिसेस फर्नांडिस 23,000 रुपये. आणि बँक ओव्हरड्राफ्ट ची अमाऊंट या ठिकाणी दिलेली आहे. इथे आपण पाहू शकतो बँक ओव्हरड्राफ्ट, ज्याचं पोस्टिंग आपण प्रॉब्लेम सोडवताना केलेलं आहे, पण प्रॉब्लेममध्ये ट्रायल बॅलन्समध्ये किंवा कॅश ट्रान्झॅक्शन्समध्ये बँक ओव्हरड्राफ्ट दिलेलं नाही आहे. कदाचित प्रिंटिंग मिस्टेक असू शकते किंवा दुसरा काही प्रॉब्लेम असेल, पण आपल्याला या ठिकाणी ही अमाऊंट घ्यावीच लागणार आहे 1,07,000. आता आपण लायबिलिटी साईडचं पोस्टिंग करून घेऊयात. सुरुवातीला घेऊया क्रेडिटर्स.
अमाऊंट आहे 14,500. त्यानंतर लोन आत्ताच आपण पाहिलेलं आहे. कॅश ट्रान्झॅक्शन्समध्ये लोन दिलेलं आहे पहा. लोन हे नेहमी आपण लायबिलिटी साईडलाच घेतो, 23,000. त्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट. एक्झाममध्ये अशी चूक होणार नाही. एक्झाममध्ये जे क्वेश्चन विचारले जातात ते ॲक्युरेट असतात. पुस्तकामध्ये कदाचित प्रिंटिंग मिस्टेक झालेली असेल. बँक ओव्हरड्राफ्टची अमाऊंट घेऊया 1,07,000. त्यानंतर आपल्याला कॅपिटलची अमाऊंट मिळालेली आहे 2,37,800. ते आपण घेऊया. कॅपिटल 1 बाय 1 पोस्टिंग करत जायचं आहे. आपल्याला हा प्रॉब्लेम सोडवताना बऱ्याचशा अमाऊंट प्रॉब्लेममध्ये दिलेल्या नसतात, त्या आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत. कॅपिटलची अमाऊंट आपण फाइंड आउट केलेली आहे, ती घेतलेली आहे 2,37,800. इनर कॉलमला घ्यायची आहे कारण त्याच्यामध्ये ॲडिशनची जी कॅपिटल दिलेली आहे, कॅपिटल इंट्रोड्यूस एक्स्ट्रा कॅपिटल दिलेलं आहे 12,000 रुपये. ते आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे. ॲडिशन 12,000. ॲडिशन सांगितलं आहे तर आपण ॲडच करणार आहोत. डिडक्शन सांगितलं असतं तर आपण लेस केलं असतं. या दोन्हीचीही टोटल इनर कॉलमलाच ठेवायचे आहे कारण याच्यातून ड्रॉविंग्स आणि जो येणारा नेट लॉस किंवा नेट प्रॉफिट आहे तो आपल्याला ॲड किंवा लेस करायचा आहे. ड्रॉविंग्स मिस्टर थॉमसने घेतलेले आहेत 30,000. ड्रॉविंग्स 30,000. त्यानंतर इथून आपल्याला नेट प्रॉफिट जो येईल किंवा नेट लॉस येईल तो लेस करायचा आहे किंवा ॲड करायचा आहे. जो नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस येणार आहे तो आपण या ठिकाणी त्याचं पोस्टिंग करूया. अजून आपल्याला नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस मिळालेला नाही आहे, तो आपल्याला ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कंप्लीट केल्यानंतर मिळणार. आता आपण ट्रेडिंग अकाउंट सोडवायला सुरुवात करूया. ट्रेडिंग अकाउंटमध्ये सुरुवातीला आपण ओपनिंग स्टॉक आणि परचेस याचं पोस्टिंग करत असतो. आता स्टॉकमध्ये पाहूया. आपल्याकडे ओपनिंग स्टॉक दिलेला आहे 19,800 आणि क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे 1,13,200. त्याचं पोस्टिंग करून घेऊया. आधी आपण टू स्टॉक 19,800. टू परचेसेसची आपल्याला कॅश अमाऊंट दिलेली आहे. कॅशची अमाऊंट जी दिलेली आहे ती आपण लिहून घेऊया 15,000 रुपये. इथे पाहू शकतो कॅश परचेस 15,000 दिलेले आहेत, ते आपण लिहून घेऊया. परचेस क्रेडिटची अमाऊंट आपल्याला फाइंड आउट करायची आहे. परचेस क्रेडिटची अमाऊंट फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला टोटल क्रेडिटर्स अकाउंट टॅली करावं लागणार आहे. ते आपण करून घेऊया 1 बाय 1 स्टेप बाय स्टेप आपण हा प्रॉब्लेम सोडवत आहोत. डेबिट साईडला एवढंच पोस्टिंग होतं. आता क्रेडिट साईडला बाय सेल्सची सुद्धा कॅश अमाऊंट दिलेली आहे. आधी आपण कॅशची अमाऊंट लिहून घेऊया. इथे पाहू शकतो आपण कॅश सेल्स 11,500. क्रेडिट सेल्सची अमाऊंट फाइंड आउट करूया. आपण फक्त लिहून ठेवूया क्रेडिट. त्यानंतर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण क्लोजिंग स्टॉकचं पोस्टिंग करतो. इथे पाहू शकतो क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट 1,13,200 दिलेली आहे. त्याचं पोस्टिंग करून घेऊया. बाय क्लोजिंग स्टॉक किंवा बाय स्टॉक लिहिलं तरी चालेल. बाय स्टॉक 1,13,200. आता आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये पोस्टिंग करूया. इथे आपल्याला ग्रॉस प्रॉफिट काढायचं आहे, परंतु कॅश क्रेडिट आणि सेल्स क्रेडिट परचेस क्रेडिट आणि सेल्स क्रेडिटची अमाऊंट मिळाल्याशिवाय आपण ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस काढू शकत नाही. आता आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये पोस्टिंग करूया. यामध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला सॅलरी, त्यानंतर
सन्ड्री एक्सपेन्सेस, रेंट रेट्स अँड टॅक्सेस, बॅड डेप्स याचं पोस्टिंग होणार. जे एक्सपेन्सेस आहेत त्याचं पोस्टिंग आपण करून घेणार आहोत. आणि सन्ड्री इन्कम हे एवढंच पोस्टिंग फक्त क्रेडिट साईडला होणार आहे. इथे आपण करून घेऊया. टू सॅलरी, $1,12,000. त्यानंतर टू सन्ड्री एक्सपेन्सेस, $18,000. त्यानंतर टू रेंट रेट्स अँड टॅक्सेस, अमाऊंट आहे $11,500. त्यानंतर ॲडजस्टमेंट दिलेली होती टू बॅड डेप्स $1,200 बॅड डेप्स जे आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये दिलेली होती. डेबिट साईडला एवढंच पोस्टिंग आहे. आता आपण क्रेडिट साईडचं पोस्टिंग करून घेऊया. बाय सन्ड्री इन्कम, आधी दाखवल्याप्रमाणे प्रॉब्लेममध्ये बाय सन्ड्री इन्कम एवढंच फक्त पोस्टिंग आहे. 16,500 पोस्टिंग एवढंच आहे. आता आपण प्रॉब्लेममधील ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कंप्लीट करून घेऊया. टोटल आहे, डेबिट साईडची जास्त टोटल येते 1,42,700. ते आपण दोन्ही बाजूला लिहून घेऊया. आता आपण टोटल क्रेडिटर्स अकाउंट टॅली करूया. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट टॅली करूया. टोटल क्रेडिटर्स अकाउंटमध्ये पाहू शकतो आपण प्रॉब्लेममध्ये दिल्याप्रमाणे क्रेडिटर्सची ओपनिंगची अमाऊंट आणि क्लोजिंगची अमाऊंट या ठिकाणी आपण पोस्टिंग करणार आहोत. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन आणि बाय बॅलन्स क्रेडिट डाऊन या आणि यानंतर पेमेंट टू क्रेडिटर्स 1,44,000 ही अमाऊंट आपली टोटल क्रेडिटर्सच्या अकाउंटमध्ये येणार आहे. ती कशी येणार आहे ते आपण पाहूया. टोटल क्रेडिटर्सची अमाऊंट काढल्यानंतर आपल्याला परचेस क्रेडिटची अमाऊंट मिळणार आहे आणि टोटल डेटर्सची अमाऊंट काढल्यानंतर अमाऊंट जी येईल, फरक जो येईल तो आपल्याला सेल्स क्रेडिटची अमाऊंट या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे हा प्रॉब्लेम सोडवताना टोटल क्रेडिटर्स अकाउंट आणि टोटल डेटर्स अकाउंट अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत. आपण आता पोस्टिंग करून घेऊया. इथे आपण पाहू शकतो टोटल क्रेडिटर्स अकाउंट आणि टोटल डेटर्स अकाउंट ओपन केलेले आहेत. सेम आपण तसेच इथे ओपन करून घेतलेले आहेत. टोटल क्रेडिटर्स अकाउंटमध्ये 31,000 दिलेले आहेत आणि ओपनिंगची बॅलन्स दिलेला आहे 14,500. तर आपण पोस्टिंग करून घेऊया. सुरुवातीला टू कॅश अमाऊंट दिलेली आहे 1,44,000. इथे पाहू शकतो आपण पेमेंट टू क्रेडिटर्स 1,44,000 तिथे लिहून घेऊया आपण 1,44,000. त्यानंतर टू बॅलन्स क्रेडिट डाऊन दिलेला आहे. बॅलन्स जो दिलेला आहे ओपनिंग इयरचा त्याला आपण बॅलन्स क्रेडिट डाऊन असं हेडिंग देतो 14,500. आणि त्यानंतर इथे पाहू शकता क्रेडिटर्स ओपनिंगचा आपण घेतलेला आहे, क्लोजिंगचा 31,000 दिलेला आहे पण तो आपल्याला इथे 16,000 घ्यायचा आहे.
कारण इथे प्रिंटिंग मिस्टेकने 31,000 झालेला आहे. 16,000 आपण इथे पोस्टिंग करून घेऊया. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 16,000 पोस्टिंग आपण करून घेतलेलं आहे. आता आपण फरक किती येतोय पाहूया. डेबिट साईडची टोटल येते 1,58,500. तीच आपण दोन्ही बाजूला लिहून घेऊया. आणि जो फरक आलेला आहे बाय परचेस क्रेडिट, त्याला आपण क्रेडिट परचेस असं नाव द्यायचं आहे. फरक आलेला आहे आपला 1,42,500. 1,42,500 हा जो आहे तो आपण लगेच लिहून घेऊया ट्रेडिंग अकाउंटमध्ये. परचेस क्रेडिटची अमाऊंट आपल्याला मिळालेली आहे 1,42,500. 1,42,500 आणि लगेच टोटलही आपण आउटर कॉलमला करून घेणार आहोत. 1,57,500 दोन्हीची टोटल आपण आउटर कॉलमला घेणार आहोत. 1,57,500. सेम याच पद्धतीने टोटल डेटर्स अकाउंटसुद्धा आपण क्लोज करणार आहोत. पोस्टिंग करण्यासाठी आपल्याला डेटर्सची ओपनिंगचा बॅलन्स आणि क्लोजिंगचा बॅलन्स, त्याचबरोबर कलेक्शन फ्रॉम कस्टमर्सच्या मार्फत ज्या अमाऊंट दिलेल्या आहेत त्या आपण पोस्ट करून घेणार आहोत. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन या ठिकाणी आपण क्लोजिंग इयरच्या अमाऊंट घेतो. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 1,18,000. त्यानंतर बाय कॅश, जे कॅश ट्रान्झॅक्शन्समध्ये आपल्याला पोस्टिंग दिलेलं आहे, बाय कॅश 1,60,800. इथे पाहू शकतो आपण कलेक्शन फ्रॉम कस्टमर्स 1,60,500. त्यानंतर बॅड डेट्स दिलेले आहेत ॲडजस्टमेंट नंबर डी मध्ये 1,200 रुपये, त्याचं पोस्टिंग आपण करून घेणार आहोत. बाय बॅड डेट्स 1,200. त्यानंतर बॅलन्स ब्रॉट डाऊन केलेला आहे. आता आपण बॅलन्स क्रेडिट डाऊन करणार आहोत, जो आपला ओपनिंग इयरचा असणार आहे बॅलन्स 1,25,000. 1,25,000. त्यानंतर टोटल डेटर्सचे पोस्टिंग सगळे झालेले आहेत. आता आपण टोटल करून घेऊया. बाय बॅलन्स क्रेडिट डाऊनची अमाऊंट आहे 1,25,000. बाय मिस्टेक 2,87,000 झाली. टोटल आपली येते 2,87,000. ती दोन्ही बाजूला आपण पोस्ट करून घ्यायची आहे. आणि जो फरक येणार आहे त्याला सेल्स क्रेडिट असं हेडिंग द्यायचं आहे. टू सेल्स इन ब्रॅकेट क्रेडिट 1,69,000 असा हा आपला फरक आलेला आहे. तो आपण लिहून घेऊया. क्रेडिट 1,69,000 क्रेडिट सेल्सची अमाऊंट आली आणि तीच अमाऊंट आपण आता दोन्हीची मिळून आउटर कॉलमला लिहितो 1,80,500. आता ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या सगळ्या अमाऊंट आपल्याला इथे मिळालेल्या आहेत. आता आपण ट्रेडिंग अकाउंट सुरुवातीला क्लोज करून घेऊया. 2,93,700 2,93,700 अशी आपली टोटल येते. क्रेडिट साईडची आपला फरक येतोय टू ग्रॉस प्रॉफिट 1,16,400. तोच फरक आपण आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करणार. बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन
ब्रॉट डाऊन 1,16,400. आता आपल्याला नेट लॉस येत आहे पहा कारण आपली क्रेडिट साईडची टोटल कमी येते, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी नेट लॉस येतो आहे. बाय नेट लॉस हेडिंग देऊया आपण, बाय नेट लॉस ट्रान्सफर्ड टू कॅपिटल अकाउंट. टू कॅपिटल अकाउंट 9,800 हा फरक येतो आहे, तो आपण आता आपल्या बॅलन्स शीटला ट्रान्सफर करूया. ड्रॉविंग्स जे घेतलेले आहेत आपण लेस करणार आहोत 30,000, त्यातूनच आपण नेट लॉससुद्धा लेस करणार आहोत 9,800. डायरेक्टली आपण दोन्हीही अमाऊंट एकत्रितरित्या लेस करणार आहोत. 30,000 ऑलरेडी लिहिलेले आहेत, 9,800 सुद्धा आपण ॲट अ टाईम लेस करणार आहोत. लेस केल्यानंतर जे अमाऊंट येते ती आउटर कॉलमला घ्यायची आहे 2,10,000. आणि बॅलन्स शीटला जेवढे पोस्टिंग करायचे तेवढे पोस्टिंग झालेले आहेत. आता पाहूया आपला बॅलन्स, आपले अमाऊंट आपण बरोबर केलेले आहेत का. लायबिलिटी आणि ॲसेट साईडची टोटल एकत्र एकसारखी येते का पाहूया. लायबिलिटी साईडची आलेली आहे 3,54,700 आणि ॲसेट साईडची सुद्धा टोटल तेवढीच आलेली आहे 3,54,700. म्हणजे आपला प्रॉब्लेम या ठिकाणी बरोबर आलेला आहे. अशा प्रकारे आपण हा प्रॉब्लेम सोडवलेला आहे. जर कोणाला काही प्रॉब्लेम असेल, काही क्वेरी असतील, एखादी एंट्री समजली नसेल तर तुम्ही डायरेक्टली मेसेज करून विचारू शकता. थँक्यू.